मित्र हो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे क्रिकेट आणि खेळ जगताच्या नव्या मीडियामध्ये. ओम स्पोर्ट्स मराठीवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताच्या अशा एका क्रिकेटराची कहाणी ज्याचा संघर्षमय प्रवास होता. सुरुवात एका खोलीपासून केली, एका खोपडीपासून केली, परंतु आज तो एवढ्या मोठ्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेला आहे की त्याला एवढे सगळे लोक मागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो आपली यशाची गाथा पुढे पुढे नेत आहे. आपण त्याला मुंबईचा राजा म्हणून ओळखतो, कोणी त्याला चॅम्पियन ट्रॉफी विनर कॅप्टन म्हणून ओळखतो, कोणी त्याला T20 विश्व विजेता 2024 म्हणून ओळखतो, कोणी त्याला मुंबई इंडियन्सला सर्वोच्च उच्च शिखरवर नेणारा कप्तान म्हणून ओळखतो. जी हा मित्र हो, तुम्ही ओळखलं असेल, मी बोलत आहो रोहित शर्माच्या बाऱ्यामध्ये. 1987 मध्ये त्याचा जन्म झाला असावा आणि 30 एप्रिलला त्याचा जन्म झाला होता. खूप संघर्षमय प्रवास आहे. घरची परिस्थिती अगदी हालाकीची होती, अगदी वेदना देणारी होती. जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा आपलेही शरीर कापून उठणार अशी परिस्थिती होती. वेळ अशी आली की स्वतःचं घर सोडून, मित्र बघा, स्वतःचं घर सोडून काकाकडे जावं लागलं आणि तिथून या एका महान संघर्षमय आणि इच्छाशक्ती जिज्ञासा असणाऱ्या विद्यार्थ्याची सुरुवात झाली. रोहित शर्मा मुंबईच्या बोरीवलीमध्ये येतो. बोरीवलीमधून आपल्या क्रिकेट जर्नीची सुरुवात करतो एकदम मस्तपैकी चटके फटकेदार तरीके से. आणि सुरुवात अशी करतो की त्याला परिस्थिती अतिशय हालाकीची असते, मी पहिलेच सांगितलं. आणि सुरुवात अशी होते की मुंबईसारखं शहर म्हटलं म्हणजे आपल्याला आठवतंच की अतिशय वाईट परिस्थिती असतं, काम मिळत नाही. परंतु एका खोलीपासून या एका संघर्षमय विद्यार्थ्याने सुरुवात केली आणि कोच दिनेश लाल यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आपल्या क्रिकेट जगताची सुरुवात केली. त्यानंतर सोबत पुढे पुढे चालत गेले. स्कूल क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स चांगलं केलं. त्यानंतर मुंबईच्या क्रिकेटमध्ये पाय ठेवला. अमोल मुजुमदार ज्यांना आपण आज ओळखतो त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये डेब्यू केला मुंबईसाठी. पुढे पुढे चालत गेला आणि 2007च्या विश्वकपसाठी फोन पण आला. इथून खरा त्याचा प्रवास सुरू होतो, जो एका खोलीपासून सुरू झाला होता तो आता एका बंगल्यापर्यंत पोहोचलेला आहे. करोडो फॅन फॉलोइंग आहे, करोडो फॉलोअर आहे आणि बघण्यासाठी भीड अगदी उमलून पडते. असा या एका संघर्षमय आणि एका खोलीवाल्या क्रिकेटरची एक कहाणी आहे. तर 2007ला फोन येतो. फायनलमध्ये चांगला खेळतो. साऊथ आफ्रिकेच्या खिलाफ लीग मॅचमध्ये भारताला जिंकून देतो आणि या क्रिकेटरचं भविष्य इथूनच सुधारायला सुरुवात होतं. पुढे प्रवास चालतो. 2011चं विश्वकप होतं. सचिन तेंडुलकरला जेव्हा पूर्ण क्रिकेट टीमने उचललं तेव्हा हाच रोहित शर्मा जो 2007च्या विश्वकपमध्ये होता, तो त्या विश्वकपमध्ये तिथं उचलताना असायला पाहिजे होता असे स्वप्न बघणारा हा रोहित शर्मा त्या विश्वकपमध्ये नव्हता. तिथूनच सुरुवात केली. पहिले ॲज अ बॉलर म्हणून, ऑलराऊंडर म्हणून तो खेळायचा, परंतु त्याने इरादा बदलवला. कोच दिनेश लाल यांच्या नेतृत्वाखाली त्याने कडी मेहनत केली, प्रॅक्टिस केली आणि 2013मध्ये एक दुहेरी शतक जरून वर्ल्ड रेकॉर्डही बनवला. मित्र, पुढे असाच प्रवास चालतो. मला वाटतं 17चा काळ होता. तेव्हा एकदम बढिया मस्तपैकी त्याचे 2-2, 3-3 दुहेरी शतक होऊन जातात. त्यानंतर मुंबईला 5 ट्रॉफ्या जिंकवतो. सोबतच T20 आणि ODI टेस्टची कॅप्टनशिप पण मिळते आणि 2023च्या फायनलमध्ये एक अपयशही मिळतं. बघा, यश जेव्हा आपल्याला पाहिजे असतं तेव्हा अपयश घेणं हे अति आवश्यक असतं. म्हणून या रोहित शर्माला 2023 मध्ये अपयश आलं, परंतु हार न मानता
दुःख विसरून गेला आणि पुन्हा एकदा सुरुवात केली. 2024चा विश्वकप नेला, 2025ची चॅम्पियन ट्रॉफी नेली, 2013, 15, 17, 19 आणि 20ला मुंबईला जगाच्या सर्वात मोठ्या लीग IPL मध्ये विजयी बनवलं आणि या संघर्षमय प्रवासाला इथेच यश आलं. अशाच इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायी आणि सगळ्या स्पोर्ट्स अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा ओम स्पोर्ट्स मराठीला.